तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पण वर्ग 10वीचे विद्यार्थी असाल आणि मराठीच्या पेपराला घाबरत असाल, जो की आपला 21 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे, तर काही घाबरायची आवश्यकता नाही आहे. महाराष्ट्र बोर्ड घेऊन आलेला आहे आपल्यासाठी स्थूल वाचनचे IMP मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, जे की 2017 ते 2024 पर्यंत मोस्ट रिपीटेड झालेले आहे मित्रांनो. आणि यानंतर आपले टोटल 6 मार्क्स फिक्स होऊन जातील, कारण की हेच प्रश्न रिपीट होत असतात मित्रांनो. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघला तर मी गॅरंटी देतो की तुमचे 6 मार्क फिक्स होणार आहेत, कारण की हे जे आहेत प्रश्न ते 2017 ते 2024 ॲनालिसिस करून बनवले आहेत मित्रांनो. तर नक्की शेवटपर्यंत बघा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्याला टोटल 10 प्रश्न दिले आहेत मित्रांनो, जे की आपला स्थूल वाचन पुरं आपले कव्हर अप करू शकतात आणि ते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो. आणि हेच तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत दिसतील, याच्यापेक्षा वेगळा कोणताही दिसणार नाही, ही गॅरंटी मी देणार आहे. जर खोटं वाटत असेल तर पेपर झाल्यावर तुम्ही हा व्हिडिओ मॅच करून बघा. तर चला आपण स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 बघूया. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, जो की 3 स्टार केलेला आहे मित्रांनो, जो की आहे डॉक्टर होमी बाबा. हा मित्रांनो टिपालिया म्हणून हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. तर हा आपल्याला नक्कीच करून ठेवायचा आहे, कारण की हा बोर्ड एक्झाममध्ये 25 मध्ये नक्की विचारला जाईल, म्हणजे विचारला जाईल मित्रांनो. तर आपल्याला हे चांगल्या प्रकारे करून ठेवायचं आहे. तर आपण दुसरा बघूया, जे की आहे आपला पंक्तीच्या उदाहरणातून जाता असताना कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा. याला मी विद्यार्थी मित्रांनो 2 स्टार देतो, कारण की हा पण जास्तीत जास्त रिपीट झालेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न नेहमी परीक्षेत पाहायला मिळतोच. तर आपण हा चांगल्या प्रकारे कव्हर अप करून घ्यायचा आहे. जर याचे आन्सर्स पाहिजे असतील, टिपा पाहिजे असतील, तर व्हिडिओ खाली नक्कीच कमेंट करा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो. तर चला बघूया तिसरा प्रश्न, जो की थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस. या विधानाची यथार्थता स्पष्ट करा. तर हे प्रश्न सुद्धा मित्रांनो आपल्याला फार महत्त्वाचा आहे, कारण की हा पण विचारला गेलेला आहे. तर हा पण आपल्याला चांगल्या प्रकारे कव्हर अप करून घ्यायचा आहे. तर यानंतर जे बघणार आहोत ते आहे चौथा, जे की टिपा लिहा, जे की आहे आपला बार्क मित्रांनो. आपल्याला यावर टिपा लिहायच्या आहेत. तर हे पण आपल्याला 3 मार्कासाठी एक विचारला जाणार आहे मित्रांनो. हे सर्वात महत्त्वाचे आहे, जे की प्रत्येक प्रश्न आपल्याला 3 मार्काची विचारला जाणार आहे. म्हणजेच आपल्याला याचा प्रत्येक याला 6 पॉईंट लिहायचे आहेत मित्रांनो. आपल्याला 6 पॉईंट आपल्याला प्रत्येक उत्तराला लिहायचे आहेत, कारण की प्रत्येक पॉईंटला आपल्याला प्रत्येक 2 पॉईंटला 1 मार्क, म्हणजे एका पॉईंटला आपल्याला हाफ मार्क्स मिळणार आहे मित्रांनो. तर आपल्याला प्रत्येकीचे 6-6 पॉईंट आपल्याला मिनिमम आपल्याला तरी करून ठेवायचे आहेत. तर यानंतर बघूया प्रश्न 5वा, जे की तुम्हाला समजलेली जाता असताना या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. हा पण एक मित्रांनो स्टार मार्क केलेला क्वेश्चन आहे. तर याला आपल्याला पक्क्यात आपल्याला चांगले 6 पॉईंट याचे पण आपल्याला वाचून घ्यायचे आहेत किंवा पाठ करून घ्यायचे आहेत. तर पुढे वळूया, जे की आहे आपला 6वा प्रश्न. निसर्ग हा मोठा जादूगर आहे. हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, हे जगणं या कॅक्टसच्या पाठाच्या आधारे स्पष्ट करा. म्हणजेच आपल्याला याचे आपल्याला 6 पॉईंट आपल्याला पाठ करून घ्यायचे आहेत. याचे आन्सर्स आपल्याला इझिली डायजेस्ट किंवा नवनीतच्या 20 सेटमध्ये मिळून जातील, किंवा जर तुम्ही कमेंट केले तर मी याचा पण व्हिडिओ बनवून ठेवेल आणि ते कसे ट्रिकच्या आधारे पाठ करायचे आहेत हे पण सांगणार. याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ खाली कमेंट करायचे आणि व्हिडिओला लाईक करायचे आहेत. तर नेक्स्ट प्रश्न जे पाहूया तो आहे युद्धपती कोर्स, जो की आपला सॉरी मित्रांनो, युद्धपती कोशाचे कार्य. तर आपल्याला हे सुद्धा 2 डबल स्टारवाला क्वेश्चन आहे मित्रांनो. तर हा पण आपल्याला चांगल्या प्रकारे करून घ्यायचा आहे, कारण की हा पण जास्तीत जास्त वेळा विचारला गेलेला आहे. तर यानंतर बघूया स्काय इज द लिमिट. स्काय इज द लिमिट हा प्रश्न सुद्धा आपल्याला करून ठेवायचा आहे मित्रांनो. यातला एक बी प्रश्न आपल्याला स्किप नाही करायचा आहे, कारण की यामधलेच प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. आपण मागच्या वर्षीचे किंवा जेवढे आतापर्यंत पेपर झाले आहेत आपण चेक करून पाहू शकता. यामधलेच प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला हे चांगल्या प्रकारे करून घ्यायचे आहेत. आणि तर सर्वांचे 6-6 पॉईंट आपल्याला पाठ करून ठेवायचे आहेत मित्रांनो. तर आपला 9वा प्रश्न जो आहे, थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस. या विधानाची यथार्थता स्पष्ट करा. तर हा मित्रांनो मला वाटते प्रश्न झालेला आहे. हा इथे आपल्याला हा प्रश्न झालेला आहे तिसरा. म्हणजेच हा पण मित्रांनो मोस्ट IMP क्वेश्चन आहे, कारण की हा 2 वेळा रिपीट झालेला आहे, इथे आपण बघू शकता. तर हा बी आपल्याला चांगल्या प्रकारे करून ठेवायचा आहे, म्हणजे हेच 9च प्रश्न आपल्याला करून ठेवायचे आहेत मित्रांनो. तर बघूया आपण पुढच्या प्रश्नाकडे, जो की आहे आपला 10वा प्रश्न. तर या प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे म्हणजे अधिक परिणामकारक असते. हे आपल्याला
पाठ करून घ्यायचे मित्रांनो. हे पण कव्हर अप केलेले आहेत. आणि जर आपल्याला याचा ट्रिक व्हिडिओ लागत असेल कसे पाठ करायचे आहेत तर नक्कीच व्हिडिओ खाली कमेंट करा. तर बाय मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.